घेण्याचं कारण काय आहे ते आता दादाने या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी मागच्या वर्षीसुद्धा आम्ही निमंत्रित केलं होतं आणि यावर्षीसुद्धा आमच्या गावातील यात्रा कमिटी, गावकरी मंडळी, उपस्थित सर्वच यांच्या वतीने आमची 250 वर्षाची असलेली परंपरा यात्रेची, या परंपरेसाठी आम्ही सर्व गावकरी एकत्र येऊन हा 3 दिवसाचा कार्यक्रम हा फुलवाडीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडत असतो. त्याचे सविस्तर आपल्याला हे दिलेलं आहे सगळ्यांना. तर या पत्रकार परिषदेसाठी आज आमच्या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी उपस्थित, आमचे सर्वच या ठिकाणी ज्या देवीची या ठिकाणी पूजा अर्चा करतात वर्षानुवर्षे, त्यांच्या 4 पिढ्या या पूजा अर्चेमध्ये गेलेले आहे. असे त्यांचे वंशजमधले आमचे देवीदासजी पूजा या ठिकाणी उपस्थित आहे. नारायणराव आज काही कारणामुळं आमचे आमदार इथं आले नाही, त्यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमचे बाबासाहेबजी डांगे, भाऊसाहेबजी जगताप, कमलाकर अण्णा, नरोटे साहेब, आमची ताई ताई, सुनीलजी, दीपकजी, किशनजी, मोहनलालजी उपस्थित जवळजवळ ज्येष्ठ मंडळी बघितली. भाऊ असतील, आमचे सुखदेव महाराज असतील, साळुंबरदादा असतील, राजे पाटील असतील, अंबादास काका असतील, जिजा असतील, सर्वच ज्येष्ठ मंडळी आहे, युवक मंडळी आहे, आपले राहते बाबा पण आहे या ठिकाणी, तुकाराम पाटील राहते उपस्थित, सर्व युवक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं असेल की आम्ही सर्व आमचे काही छोटे मोठे काही मतभेद असतील नाही तर नाही, परंतु सांगतो आम्ही की या ठिकाणी ही जी 3 दिवसाची यात्रा असते ही उत्साहात आणि जास्तीत जास्त मोठ्या संख्येने कशी होईल, याच्यामध्ये जास्तीत जास्त भाविक कसे जमा होतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आलेलो आहे. आणि भविष्यातसुद्धा हीच परंपरा पिढ्यानपिढ्या ही आमची चालू आहे, भविष्यातसुद्धा चालू राहील. आम्ही झाल्यानंतर आमची मुलं आहे, आमच्या मुलांकडे आमचे नातू आहे, अशी परंपरा ही कंटिन्यू चालू राहणार आहे. तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ह्या यात्रेसाठी जे सोंग आहे, 12 गाड्या आहे, उद्याच्या सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि 13 तारखेला भव्य प्रमाणात पुस्तकाचं नियोजन आहे. आता तुम्ही बघितलं, आता दादाने सांगितलं की या भागामध्ये आमचं जरी पहिलं आम्ही गावाचं गाव पण आम्ही आज बी टिकून ठेवलेलं आहे. आम्ही जरी फुलवाडी हा जो एरिया आहे हा महानगरपालिकेत जरी 82 पासून नेला असेल, परंतु गावाचं गाव पण फुलवाडी गावाचं गाव पण आम्ही या ठिकाणी जपून ठेवलेले आहे सगळ्या लोकांनी. आणि तेच भविष्यातसुद्धा योग्य आदर्श आमच्या युवकांनी घेत राहावं आणि पुढेही हे चालत राहावं, याच्यासाठी आम्ही आज ही पत्रकार परिषद आपल्या समक्ष या ठिकाणी घेतलेली आहे. आपल्या सर्व पत्रकार बंधूंचे पहिल्याप्रथम मी या ठिकाणी सर्व गावकरी मंडळीच्या वतीने आपले जेवढे मान आहे तेवढे आभार आहेत, जेवढे मान आहे तेवढे धन्यवाद. कारण आमच्या एका विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहात. मी आपल्याला सांगू इच्छितो की आखाड्याची परंपरा जी आहे, 12 गाड्याची परंपरा जी आहे ती यांनी सांगितली, मी पण सांगतो. आमचे पुजारी जे काही देवीदासराव असतील हे पण सविस्तर तुम्हाला मार्गदर्शन करतील. परंतु आमच्या गावाचं आखाड्याचा जर विषय घेतला तर आमच्या गावामध्ये लक्ष्मण डांगे पैलवान असतील जुन्या काळातले, काशीनाथ पैलवान असतील, कडवा नरोडे पाटील असतील, सुखदेव नाडे असतील, देवीदास जगताप असतील, असे अनेक मंडळी या ठिकाणी जिल्हा लेवलवरती खेड्यापाड्याच्या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने त्यांनी आखाडे गाजवलेले आहेत. आणि म्हणून त्यांची परंपरा आम्ही आज आमची ही पिढी जी आहे ही चालू ठेवलेली आहे. आणि इथून पुढच्या काळात सुद्धा विविध व्यसन आहे युवक मंडळीला, पण हे व्यसनापासून दूर राहावं याच्यासाठी आम्ही ही एक परंपरा, ही जे पुस्तकाचा आखाडा आहे जो आम्ही कायमस्वरूपी चालू ठेवला, ही पुढील काळात सुद्धा युवकांनी याचा बोध घ्यावा, याचा आदर्श घ्यावा आणि आपले शरीर तंदुरुस्त कसं राहील याच्यासाठी प्रयत्न करावे, असे म्हणून आम्ही सर्वजण या यात्रेमध्ये आखाड्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. 12 गाड्याचा विषय सर्व तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलंच आहे, सांगतील सुद्धा.
की अनेक मंडळी या ठिकाणी नवस करतात, छोटे मोठे. आमचं देवस्थान जे आहे भवानी मातेचं, हे जागरूक देवस्थान आहे. या ठिकाणी जे कोणी काही आपली इच्छा मांडेल, त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतील, तिथं ते पूर्ण होतं. असं हा सगळ्याचं आत्तापर्यंत यशस्वी मत आहे. म्हणून आज आपल्यासमोर या ठिकाणी जास्त न बोलता एवढंच सांगेल की आपण जसे या ठिकाणी मोठ्या संख्येने आला, 3 दिवससुद्धा आपण त्या ठिकाणी उपस्थिती तुमची दाखवावी आणि आमचे कार्यक्रम कसे होतात ते आपण बघावं आणि त्या माध्यमातून तुमच्या पेपरच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त त्याला जाहिरात देता येईल, जास्तीत जास्त प्रसिद्धी कशी देता येईल याच्यासाठी आपण सगळ्यांना प्रयत्न करतात केलेला आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आले त्याबद्दल धन्यवाद आणि इथून पुढच्या काळातसुद्धा तुम्ही आम्हाला भविष्यात सहकार्य करतात, त्याबद्दल कुठल्याही आमच्या मनामध्ये शंका नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आता आमचे भविष्यात भवानी यात्रा उद्यापासून सुरू होणाऱ्या 12 गाड्या, 12 तारखेला कीर्तन आणि 13 तारखेला भव्य कुस्त्याची दंगल, अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन गेल्या अनेक वर्षापासून या मुकुंदवाडी गावामध्ये, जेव्हापासून हे गाव वसलं तेव्हापासून या ठिकाणची भवानी मातेची यात्रा भरते. दरवर्षीप्रमाणे 12 गाड्या असतील, संध्याकाळी सोंगा असतील. असे महानगरपालिका क्षेत्राबाहेर असलेलं हे गाव नंतर महानगरपालिकामध्ये आल्यानंतर आमच्या गावातील सर्व ज्येष्ठ असतील, सर्व आमचे तरुण सहकारी असतील, यांनी ते काम जोपासण्याचं काम या छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी गावामध्ये आजही होतं. निश्चितपणानं मला आपल्याला सांगावंसं वाटतं की या शहरामध्ये भव्य अशा कुस्तीची, लाल मातीमध्ये कुस्तीची भव्य अशी स्पर्धा दुपारी 2 वाजेपासून यावेळेस देश पातळीवर कुस्तीगीरसुद्धा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये यावेळेस सहभागी होणार आहे. तर निश्चितपणानं गेल्या अनेक वर्षाची परंपरा असलेली भवानी माते यात्रेच्या निमित्तानं आपण सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की आपण त्याला चांगल्या पद्धतीनं प्रसिद्धी द्यावे, जेणेकरून भविष्यातील परवा 13 तारखेला होणाऱ्या कुस्त्या असतील त्यामध्ये जास्तीत जास्त कसे कुस्तीगीर सहभागी होतील, अशा पद्धतीचं आवाहन मी आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आपल्याला करतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. एप्रिल 250 वर्षाची परंपरा असलेली ही यात्रा 11 तारखेपासून सुरुवात होत आहे. या यात्रेची स्थापना या मंदिराचे जुने संस्थापक गंगाराम सकारामजी कुचे यांनी केली आणि त्यांच्यासोबत त्यांच्याबरोबरचे जे गावातले आमचे प्रतिष्ठित व्यक्ती होते त्यांच्यामुळे यात्रा 250 वर्षापासून चालू आली आणि 250 वर्ष झाले आजपर्यंत आमच्या यात्रेला ह्या गावकऱ्याच्या मदतीमुळे आजपर्यंत गालबोट लागलेली. मग सकाळी देवीचा 5 वाजता महाआरती अभिषेक असतो, दुपारी काकडा आरती असते, त्यानंतर 3 वाजता भंग्याचा कार्यक्रम असतो, 5:30 वाजता जिभेमध्ये घट ओतण्याचा कार्यक्रम, ज्या भाविकांनी नवसाचा नवस केलेला असतो नवस पूर्ण झाल्यानंतर ते घट ओतण्याचा कार्यक्रम असतो. रात्री 8 वाजता देवीच्या संध्याकाळी 5:30 वाजता 12 गाड्या, नवसाच्या 12 गाड्या ओढल्या जातात. ज्याला देवी प्रसन्न झाली त्याचा नवस पूर्ण करण्यासाठी गावातील लोक आणि भाविक भक्त जे बाहेरगावचे लोक असतात ते 9 दिवस उपवास पकडतात. उपवास पकडल्यानंतर 9व्या दिवशी त्याची गळ टोचून 12 गाड्यावरून तो नवस फेडला जातो. रात्री मग भवानी मंदिरापासून 8:30 वाजता मारुती मंदिरापर्यंत देवीची भेट घेण्यासाठी मारुती मंदिराला भेट होती. त्यानंतर रात्री भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो. उद्या 11 तारखेला 12 तारखेला समाज प्रबोधनाचा कार्यक्रम असतो. आपण जे व्यसन मुक्तीपासून त्याच्यावर आपण काही कार्यक्रम ठेवलेले ते समाज प्रबोधनाद्वारे आपण तो सांगितला जातो. दुसऱ्या दिवशी परत भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो 12 तारखेला. रात्री लोकनाट्य तमाशा असतो, त्याच्यामधून समाज प्रबोधन केलं जातं. अशा प्रकारे आणि 13 तारखेला जंगी कुस्त्याचा कार्यक्रम गावकऱ्यांच्या मदतीमुळे होतो. ही जी परंपरा या यात्रेला आमच्या लेकीवाडी सर्व येतात, त्याचं एक निमित्त असतं तेव्हा आपल्या गावची यात्रा आहे. सगळ्या आमच्या माय बहिणी
सुरा लेखी येऊन गुण्यागोविंदाने एक प्रकारे त्यांचा एक आनंदाचा क्षण असतो. अशा प्रकारे यात्रा येते आणि यात्रेमध्ये आज 250 वर्ष झाले. आजपर्यंत आमची यात्रा एकदम शांततेत पार पडलेली आहे आणि गावकरीचं त्याच्यामध्ये सर्वात मोठा सहभाग असतो. पुजारी काय मर्यादित असतात, पण सर्व गाव मिळून जी यात्रा आज चांगल्या पद्धतीने करण्याचं काम ते गावचे लोक करतात.